हा समाज एका छत्राखाली आणण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर महाराष्ट्रामध्ये कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाचे यारे यारे नामखोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची। आज इथं बसायला जागा नाहीये, जेवढे लोक आत बसलेले तेवढेच बरेचसे लोक काही बाहेर आहेत। माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, जेवढे काही कीर्तनासाठी माझ्या आई बहिणी आलेल्या आहे, माता वर्ग आलेला आहे, जेवढे काही वयस्कर लोक आलेले, काही तरुण मित्र मंडळी आलेले, सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, जसं आपण या सप्ताहासाठी एकत्रित येतात तसं जर आपण आपल्या धर्मासाठी एकत्रित आला, जर या देशासाठी एकत्रित आला तर मी दत्तात्रयाच्या दरबारात तुम्हाला सांगतो, आपण सर्व मंडळी जर मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे असं जर प्रत्येक देशवासियांनी म्हणलं तर भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही। याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आणि एक काळ महाराष्ट्रामध्ये असा होता, एक काळ या देशामध्ये असा होता की आपल्या देवाचं गाणं आपल्याला म्हणायचं म्हणलं तर परवानगी काढावं लागायची महाराज। आज एवढे चांगले दिवस आहे की म्हणायची गरजच काय महाराज। 22 तारखेची तयारी, माझ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराची तयारी नुसता महाराष्ट्र करतो यात नवल नाहीये, भारत देश करतो यात नवल नाहीये, काही देश करत असतील जगातले जेवढे काही देश आहे त्यातले सुद्धा लोक या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी करत असेल यात नवल नाहीये। स्वर्गातील देव सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराची बन रहा है मंदिर। हे म्हाताऱ्या लोकांनी फक्त त्यांचा दुष्काळच पाहिला, आपण काय पाहिलं, आपण कोरोना सुद्धा पाहिला, आपण ल्युकोमायकोसिस तोही पाहिला, डेल्टाही पाहिला, चिकनगुनिया पाहिला, अजून डेंगू पाहिला। एका पक्षाचे 100 पक्ष होतात हे आपण पाहिलं ना, एका घराचे 2 घर होतात हे पाहिलं आपण, कसे गट फुटतात हेही पाहिलं। 370 कलम रद्द सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोरच पाहिली। अयोध्येच्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा तुम्ही जिवंत असताना पाहणार आहे, पण आपल्यासारखे भाग्यवान जगामध्ये
नव्हते, काही जुने लोक असतील, पण आज राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा साजरा करत असताना तुम्ही सुद्धा हजर आहेत आणि मी सुद्धा हजर आहेत. इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, तुमच्या नवऱ्याला म्हणा मला कानातलं नको, नाकातलं नको, गळ्यातलं नको, मला साडी नको, मोबाईल नको, फक्त माझी विनंती आहे, मी मरायच्या अगोदर मला एक दारे देणं घेऊन सांग. एक माणूस मला म्हणे मला एवढं मोठं मंदिर बांधायची काय गरज होती. मी त्या मूर्खाला सांगितलं अरे वेड्या, 5 घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असले तर 35-40 लाख रुपयाची मस्जिद असते. ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या जगातलं मंदिर नाही, या विश्वातलं सर्वात सुंदर मंदिर आमच्या हिंदूचं असलं पाहिजे. प्रत्येकाला जर 22 तारखेला जायला नाही जमलं, मला माहिती आतापासूनच गर्दी फुल आहे. हॉटेल बुक आहे, धर्मशाळा बुक आहे, रेल्वे बुक आहे, विमान बुक आहे. कारण की पहिल्या ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस कोरोना होता. मला वाटतं 2 ऑगस्ट का 5 ऑगस्टला आपलं ते उद्घाटन झालं होतं 2005ला. त्यावेळेस आपण हजर नव्हतो, पण लोकार्पण सोहळ्याला जरी तुम्हाला आणि मला जाता नाही आलं तर प्रत्येक हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, जसं 22 जानेवारीला अयोध्या नगरी नटणार आहे त्यापेक्षा सुंदर आपली पुणे नगरी नटली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सांगतो प्रत्येकाने आपल्या घराला आपण जसं काल्याचा प्रसादाच्या दिवशी जशी मिरवणूक काढतो, सगळं घर सारून घेतो, गल्ली सारवतो, रांगोळ्या काढतो. दिवाळी आहे आपली, आता ही वर्षातून जशी एकदा दिवाळी असती, आता प्रभू रामचंद्र ज्याच्या दिवशी लोकार्पण सोहळा होणार आहे ती आपली दिवाळीपेक्षा मोठी दिवाळी आहे. प्रत्येकाने तो उत्सव थाटामाटात साजरा करा. माझी सर्वांना विनंती गड्यानो, अयोध्येचं जे राम मंदिर आहे ते कोणत्या पक्षाचं मंदिर नाहीये, ते कोणत्या ट्रस्टीचं मंदिर नाहीये. देशातले जेवढे काही हिंदू आहे त्या हिंदू देवतेचं आराध्य दैवत ते प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. प्रत्येक माणसाने कोणी 10,000, कोणी 2,000, कोणी 5,000, अरे ज्यांनी त्या सत्या मंदिरासाठी मदत केलेली आहे तो ज्यावेळेस त्या अयोध्येचं मंदिर पाहिल त्यावेळेस लोकांना सांगाल अरे 100 कोणी सिमेंट या मंदिराला मी दिलेलं आहे. काही सांगतील अरे मी 10,000 रुपयाची पावती फाडलेली आहे, काही सांगतील मी चांदीची वीट दिलेली आहे, काही सांगतील मी 1 लाख रुपये दिलेले. कारण की ते मंदिर कोणत्या पक्षाचं नसून कोणत्या धर्माचं नसून ते तुमचं आणि माझं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा उत्सव आनंदात साजरा करणं हे तुमचं माझं कर्तव्य नाही, तो तुमचा माझा धर्म आहे. अरे घरातला गणपती जर चौकात आला का नाही, गणपती पाहिला चौकात नव्हता, घरात होता. कुठं होता गणपती? आणि घराघरातले गणपती जर तुम्ही लोकांनी तुमच्यासाठी चौकात आणले तर मंदिरातले प्रभू रामचंद्र प्रत्येकाने 22 तारखेला आपल्या घरात आणलेच पाहिजे. जय श्रीराम. प्रत्येकाने देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. प्रत्येकाला हार जोडून जीवनामध्ये व्यसन करू नका. प्रत्येकाने एकत्रित या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करायची. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल उठवर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून दादा, प्रत्येकाने आपल्या आईची धर्माची गायची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्वांनी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम. गोड
दुसरं काही म्हणाला स्वामीजी ते नाही म्हणू शकत कारण की ते त्याच्यावर स्टे आलेला आहे, त्या गाण्यावर काय आलेला आहे, स्टे आलेला आहे. स्टे करतो तुम्हाला, तो हायकोर्टातून आलेला आहे, सुप्रीम कोर्टातून आलेला आहे. त्याच्यामुळं आपण म्हणलं ना, तुमची इच्छा होती म्हणून म्हणलं. काही लोकांना असं वाटतं की हे लोक फक्त आईचंच घेत नाही, बऱ्याचशा चांगल्या लोकांचा त्याला आरोप आहे. पण माझी इच्छा नसते, पण आता लोकांच्या आग्रहास्तव 4 चिठ्ठ्या आल्या महाराज, बरोबर आहे का नाही? तुमच्या आग्रहास्तव ते म्हणावं लागतं, विठाला विठाला तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केलाय. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा उपवास बजावला असे असणारे अनेक वर्षापासून इथं उपवासाची सेवा करतात माझे परम मित्र आमचे राजाराम महाराज दादासाठी सुद्धा सर्व म्हणतात टाळी वाजवतात. ज्यांनी गोड असं दुसरं उपवास बजावला आमचे अवचार गुरुजी, बरोबर आहे आणि दादाही गाव उपस्थित असतात. ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे संगीत अलंकार संगीत विशारद आमचे उद्धव महाराज शिंदे दादांच्याही चरणी मी माझं माता जोडतो. ज्यांनी गोड असं गायन केलं, लहानपणी मी बरंचसं गायनाचं शिक्षण त्यांच्याकडून घेतलं असे असणारे आमचे गुरुजी रवींद्र महाराज पवार दादाही हे सर्वच आमचे छोटे छोटे बाल गोपाल त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पाहिजे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने धर्मासाठी मदत करा. तुम्ही धर्मासाठी मदत करा, देव निश्चित तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं, ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. असे असणारे आपल्या आश्रमाचे सर्व आमचे साधू बाबा संन्यासी बाबा आहेत. बाबाचा स्वभाव थोडा रागीट आहे, बरोबर आहे का नाही, कडक सुद्धा आहे. आणि संन्यासी आणि ब्रह्मचारी तू जर कडक नसला तर हे लोक काय करतील बाबा काही सांगता येत नाही. म्हणून ब्रह्मचारी लोक थोडे वेगळेच असतात. माझं सुद्धा गुरुजी ब्रह्मचारी महाराज, पैसा आपण नेऊन द्यायचा, काय करायचं त्याने ठरवायचं. ते कोणत्या टायमात तरी काय म्हणतील काही सांगता येत. आणि ज्यांनी मायबापाला सोडलंय, ज्यानं बायको नाही केली आणि तुमच्या बायकोवाल्याचे ते काम ऐकणार का? आणि धर्मासाठी त्यांनी ते बलिदान केलेलं आहे, धर्मासाठी त्यांनी जीवन समर्पित केलेलं आहे. जीवनाचे आयुष्य आराम सोडून एक भगवं वस्त्र धारण करून या देशाची सेवा तो माणूस करतोय, या धर्माची सेवा करतोय. म्हणून आपण आपल्या माणसाला सर्वांनी काय घेतलं पाहिजे, अरे तुम्ही पैसे देऊ शकता, धर्मासाठी बायका नाही सोडू शकत कोणीच. तुम्ही धर्म करा, तुम्ही पैसे देऊ शकता, लाखाने पैसे देऊ शकता. तुम्हाला जर मला तुमचे लेकर बाळा सोडून चला आमच्यासोबत, येऊ नाही शकत. 8 दिवस मोठ्या मुश्किलीने तुम्ही सेवा करू शकता. पण ज्या लोकांनी आता हे जेवढे काही मंडळी बसले, धर्मासाठी त्यांनी देह बलिदान केलाय. त्यांना मायची गरज नाही, बापाची गरज नाही, भाऊ नाही. हे लोक घरचे गरीब नाहीये, प्रत्येकाला 10, 20, 25 एकर जमीन आहे. पण देशासाठी धर्मासाठी ज्यांनी आपलं जीवन काय केलंय, समर्पित केलंय. आणि मग जे धर्मासाठी जीवन समर्पित करतात त्यांची सेवा तुमच्या आणि माझ्याकडून झालीच पाहिजे. तो तुमचा माझा काय आहे, धर्म आहे. मग बाबा नाही द्यावे तेवढे धन्यवाद, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. असे आमचे दाजी आमचे लहाने साहेबांनी ही काही घेतली होती.